जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता
अवधी अवधी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा न करी रे संग राहे रे निचाल लागुने भीमळ ममतेचा लागुने भीमळ ममतेचा लागुने भीमळ ममतेचा करी रे संग राहे रे निचाल लागुने भीमळ खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी गडबडते अनुभवा वाचुनी गडबडते अनुभवा वाचुनी गडबडते जमलं तर पहा
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन संकल्पाही नये वरी मन संकल्पाही नये वरी मन इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन संकल्पाही नये वरी मन नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अद्वैत खरे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा जाणीव अंतरा अंतरिया आनंदाचा अंतरिया आनंदाचा अंतरिया आनंदाचा अंतरिया खरे ब्रह्मज्ञान अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचुनी बडबडते अनुभवा वाचुनी कुमारी न करे रे संग राही रे न करे रे संग राही रे करे रे संग राही रे न करे रे संग राही रे निस्संग न करे
संग राही रे निश्चल राही रे निश्चल राही रे संग राही रे निश्चल लागोने दिवा संग तेरे लागोने दिवा ममते अद्वैत हरे ब्रह्म अद्वैत हरे ब्रह्म
बड़बड़ते अनुभवा बड़े बड़े अनुभवा न करी रे संग राहे रे निचल, न करी रे संग राहे रे निचल, लागून धीमण ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान.
अनुभवा वाचूनी बडबडते न करी रे संग राहे रे निश्चल लागोने दिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नाही वरी मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते दत्तवसे औदुंबरी दत्तवसे औदुंबरी दत्तवसे दत्तवसे जटाधारी त्रिशूल डमरू जटाधारी काखे जोडी पुढे श्वान काखे जोडी पुढे श्वान त्रिशूल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू नमन दुसरे चरण संताच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदुणी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता न करी रे संग राहे रे निश्चल लागोने धीमण ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते सजण हो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखातून प्रगट झालेली ही अमृत वचन ही विवेक संजीवनी केवळ आणि केवळ आमच्या कल्याणार्थ मानवी जीवन सुखी व्हावं समृद्ध व्हावं मानवी जीवनाला सुगंध यावा कळवळा तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये आदी संतांच्या माऊलींच्या समस्त संतांच्या अंतकरणामध्ये पैकी याचा अभंग या अनुषंगाने तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये कळवळा आहे आम्हा सर्वांविषयी आपलं सर्वांचं जीवन सुंदर बनावं आनंददायी बनावं प्रयत्न करूनही आम्ही अयशस्वी झालेलो आहोत यशाच्या शिखरापर्यंत जाण्याकरता मुख्य रस्ता कोणता जीवनामध्ये आनंद कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर नांदेल कोणत्या मार्गाने गेल्यानंतर नांदेल हा उपाय सांगणारा उपदेश प्रकरणातील हा अभंग आपण सेवेकरता निवडला
या जगामध्ये या भूतलावर या मृत्यूलोकामध्ये या इहलोकामध्ये सत्य एकच आहे. नीट आहे का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे दशोपनिषदे श्रुती स्मृती सगळ्यांचा सारांश. हे विविध प्रकारे महाराज आमचे महाराज बोलावणं, हरिपाठ, प्रवचन, हे सर्व कशासाठी आहे? ही वारी कशासाठी आहे? ग्रंथ वाचन, उपवास, तपास, व्रत, वैकल्य हे कशासाठी आहे? या सर्वांचा काढा तुम्हाला देतोय. काढा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचा काढा तुमच्या हातामध्ये देतोय. सारांश काय? या जगामध्ये या भूतलावर या मृत्यूलोकामध्ये सत्य एकच आहे, ज्याच्यासाठी सर्व चाललंय ना, एकच आहे. आणि ते एकमेव सत्य कुठं असेल? कुठं आहे ते एकमेव सत्य? एवढा एक मुद्दा आज तुम्ही घरी घेऊन जायचा. बाकी सर्व तुमच्या लक्षातच राहील. असं थोडं थोडं काहीतरी घेऊन जा घरी. महत्वाचं सांगतोय तुम्हाला, एकच घेऊन जायचं आहे. या जगामध्ये एकच सत्य आहे आणि त्या विश्वाचं एकमेव सत्य कुठं आहे तर ते सिंहासनावर दत्तराजांच्या रूपानं आहे. आणि तेच सत्य सर्वांच्या हृदयात आत्मा रूपानं आहे. हेच एकमेव सत्य. विठ्ठल विठ्ठल वैतागणं म्हणतात. तुका म्हणे का रे, तुका म्हणे का रे, तुका म्हणे का रे नशिबंतासाठी, तुका म्हणे का रे, तुका म्हणे का रे, तुका म्हणे एक प्रभू सगुण रूपानं जो आहे तो, आणि तोच निर्गुण रूपानं आत्मा रूपानं आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. तोच एकमेव सत्य. गाडी कितीही महागातली घ्या, 1.5 करोड रुपयाची जागवार घ्या, न्यू ब्रँड, एक दिवस भंगार मध्ये जाणार. काही वर्षांनी कितीही करोडोचं घर असू देत, लक्षावधी रुपयाचं इंटिरियर असू देत, पण एक दिवस ते पडणार. कोणतीही वस्तू कितीही महागातली असू देत, एक दिवस तिचा नाश हा ठरलेला आहे. तारुण्यामध्ये शरीर कितीही सुंदर दिसू देत, पण एक दिवस त्याला कुरूपता येणार. लक्षात ठेवा. हा तरुणपणामध्ये ठीक आहे बाबा, आता थोडं इकडे तिकडे होतं, शरीर जीवन आहे. कोण अपुरी कपडे घालतं, कोण वठाला ते काय 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 लावतं. लावा, आता त्याला काही इलाज नाही. काय लावतात त्याला कोणाला माहित. कोणी भुवयाची केस उपटतात.
बऱ्याच भानगडी त्याला काय म्हणतात कुणास ठाऊक. आता आम्हाला काय कळते, राजगडची माणसं आम्ही जंगलातली. हा काय म्हणतात त्याला, आबरू आबरू. तो आबरू. अरे काय करावं, आपण जरी मुंबईला आलात आणि दिल्लीला जरी राहिलात तरी आपण मराठी आहोत याची मात्र आठवण ठेवली पाहिजे. विठ्ठल उद्योग माझ्या रुक्मिणी मातेने केले असते तर ज्ञानोबाराय मिळाले नसते. हे उद्योग गोनाई मातेने केले असते तर माझे नामदेवराय मिळाले नसते. कसा धर्म कळाला असता. हे उद्योग कणकाई मातेने केले असते तर जगद्गुरु तुकाराम महाराज मिळाले नसते. हे उद्योग राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना केले असते तर छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते. हे उद्योग माझ्या सईबाई राणी साहेबांना केले असते तर छत्रपती धर्मवीर संभाजी राजे मिळाले नसते. आपल्याच पोटी अवलादी का वरातीत नाचणाऱ्या, त्याची कारण ही केस हे वटाला लावायचं काय थोबाड वाकडी करतेत काही काही. मी वरती पाहिलं. आता तुम्ही शहरात राहता, करावं आता काय, त्याला इलाज नाही बाई. वटाला लाव नाही तर अख्ख्या तोंडाला लाव, आमचं काय त्याच्यात जाणार आहे. पण नाही, पूर्वजांची मान शोभल तेच ल्यावं आणि पचल तेच खावं मराठी माणसानं. माझ्या बघा काही काही ताई साहेब बघा, आता काही काही माता मौल्या डोक्यावरचा पदर अजून पडत नाही त्यांच्या. मुंबईत राहू नये, आता सगळ्यांनीच घ्यावा असं माझं मत नाही. आता राहू द्या, सगळ्यांनीच घ्यावा असं माझं काही मत नाही. आता चालणार, काळ आधुनिकता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, चालू द्या. परंतु हे विसरू नका, मी मराठ्याची लेक आहे आणि मराठ्याची सून आहे, हे मात्र कुणी विसरू नका. विठ्ठल अरे शरीर सुद्धा नसणार आहे, संपणार आहे, नाशिवंत आहे. 60,000 वर्ष विश्वामित्र जगले, जावा लागलं. लक्षपूर्वक आहे का, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला इथून परत राजगडाच्याच बाजूला तोंड करून जायचं. 60,000 वर्ष विश्वामित्र जगले, शेवटी जावा लागलं, नाशिवंत आहे. 60 खंड्या अन्न वेळेला खाणारा दुर्वास. केवढा आहार आहे, माणूस केवढा तगडा असेल, तब्येतीवर आहार असतो. 60 खंड्या कशाला म्हणतात आपल्याला ठाऊक आहे बऱ्यापैकी. त्यांनाही दुर्वासांना जावा, आपली 1.5 चपाती करती काय. 1400 वर्ष जगलेले चांगदेव गेले देह सोडून. पाचशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, दिल्लीची मोगलशाही, मुरुड जंजिऱ्याची सिद्धिशाही. पाच पातशाहीना ज्यांनी पायदळी तुडवलं, मृत्यूरूपी औरंगजेबाला ज्यांनी शाह दिला, ज्यांनी औरंगजेबासारख्या मृत्यूरूपी औरंगजेबालाही ज्यांनी अरे चेतावलं. आठवते तुम्हाला आग्र्यातून सुटका. क्या सोच कर आए थे हम, क्या नतीजा पाया, क्या हासिल हुआ, नहीं कभी नहीं. अपमान झाला होता राजांचा औरंगजेबानं जाणून बुजून केलेला दरबारामध्ये सर्वांच्या समोर. हरगिज नहीं बर्दाश्त करेंगे, हमारे निवाले पे पलने वाले और हमें सबक सिखाना चाहते हैं. धिक्कार है इस दरबार पर, लानत है इस दरबार पर. मर जाएंगे इस मिट्टी में, मिट जाएंगे इस मिट्टी में, लेकिन बर्दाश्त नहीं करेंगे, कभी नहीं, हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे. कळलं, गुळ खातो थांबा. अरे आपण सगळी खानदानी आहे, मुंबईला आलो म्हणून काय आपल्याला शिंग फुटली का. आपण ओरिजिनल आहोत, ओरिजिनल. कुठेही गेलो तरी दोरीचा पीळ उलगडला नाही पाहिजे, भानगड नाही. पुरुषांनी हात वर करू.
थांबा थांबा थांबा, तुम्हाला सुट्टी नाही आज. परत मला माहित आहे, परत तुम्ही माझ्या भानगडीत कधी पडणार नाही. नाही तर नाही. मातांनी हात वर नाही करायचा. तुम्ही लग्नाला आल्यासारख्या बसा आणि उधळा अक्षता आमच्यावर. अरे राष्ट्रमाता जिजाऊ आहात तुम्ही, आई दुर्गा तुळजा भवानी तुम्ही आहात. एका महिलेने क्रांती केली म्हणून हे स्वराज्य आणि हे सर्व वैभव आपल्याला पाहायला मिळत आहे. सोपा त्याग आहे का? तुम्ही काय सामान्य त्याग केलेला आहे का? राष्ट्रमाता जिजाऊ पासून त्याग सुरू झाला आणि दत्ताजी शिंद्यांच्या पर्यंत तो तसाच चालला. सोपं आहे? आलंच उगाणं म्हणून सांगतो, येतोच अभंगाकडं. अरे अफगाणीच्या तोफेतून गोळा उडाला आणि छातीत बसला. कुठं? पानिपत. दत्ताजी शिंदेंना सरसेनापती दत्ताजी शिंदे, छातीत गोळा लागला. अर्ध्या छातीच्या चिंधड्या झाल्या, हाताच्या चिंध्या झाल्या, कोलमडून पडले दत्ताजी शिंदे. हे पाहिलं अब्दालीनं. त्याग सांगतोय, तुमचा त्याग, आपल्या पूर्वजांचा त्याग. धावत आला अब्दाली आणि उजवा पाय दिला दत्ताजी शिंदेच्या छातीवर. बोल, हमारे साथ लढना चाहता है, लढेगा, लढोगे, हमारे साथ लढोगे. अरे अशाही अवस्थेमध्ये दत्ताजी शिंदेंनी आवाज दिला, अबे ओए कुत्ते की औलाद, बच जाएंगे तो और भी लड़ेंगे, और भी लड़ेंगे, और भी लड़ेंगे. तुम्ही काही कामाचे नाही. तुम्ही ब्रह्मवान, मायेचा त्याग करा, मग मलविक्षेप आवरण, कळलं सगळं आम्हाला. तुम्ही समाध्या लावा, आमच्या बांधाल जिवंतपणी. कमीत कमी एवढं तरी करा, मी मराठी आहे. मराठी याचा अर्थ 18 पगड जाती मिळून निर्माण झालेला समूह, याला मरहट्टा असं म्हटलं. प्रांतिक परिभाषा मराठा. मी एकतर्फी काही बोलत नाही आणि तो तसा विषय नाही. आपल्या पूर्वजांच्या बलावर आपण आज हे वैभव उपभोगतोय. हात वर करून आवाज द्या पुरुष मंडळी. थांबा, तुम्ही कोण आहे, काय आहे, मला काय देणं घेणं नाही. एखादा म्हणेल, महाराज आपली प्रॉपर्टी एवढी आहे, आपल्यावर रुबाब करायचा नाही. मातीत गेली तुझी प्रॉपर्टी, मला काय घ्यायची काय पाहिजे? काय संबंध आहे तो माझा? काय संबंध आहे? जो अंडे महाराज किल्ले राजगडाच्या पायथ्याशी 2.5 कोटी रुपये स्वतःचे टाकतो आणि रयतेसाठी एक वैभव निर्माण करतो. 1 रुपया मागणी नाही, घेणे नाही, घेतला नाही, घेणारही नाही, पावती नाही, वर्ग नाही, दक्षिणाही नाही, सर्वस्व पणाला लावणारा हंडे महाराज. मी तुझ्या थोडंच कीर्तनावर आलोय आणि थोडंच पैशावर आलोय तुमच्या. मला जे पाहिजे ते पाहिजे. हात वर करून पुरुष मंडळी, मला पुढचं बोलायला लावू नका. थांबा. मला काही संबंध नाही कोणत्या पक्षाचा, गटाचा, तटा, काय संबंध आहे? काय संबंध आहे? सगळ्यांनी आमचं कल्याण केलंय. सगळं काय हातवर करताना असा करते, झटके आणि देत, काय असा करते. फार तर सध्याची परिस्थिती असं करा, आणि म्हणून तर आपल्यावर ही परिस्थिती आली. दत्ताजी शिंदे बोलतात कसे, अबे ओए कुत्ते के औलाद, बचेंगे तो और भी लड़ेंगे, हाँ बचेंगे तो और भी लड़ेंगे. अरे मूड दाबा, मूड. अजून काही पेटणार, आता कोणत्या बाजूनी पेटू याला? तो खरं मराठीच्या अवलादीचा आहेस का हे तरी बघ. मी का ओरडतो एवढा? मला काय ओव्हर टाइम आहे का? अरे आम्हालाही वाटतं यातूनच पुन्हा एखादा मर्द मावळा दत्ताजी शिंदे उभा राहील, यातूनच पुन्हा धनाजी समताजी उभा राहील, यातूनच खंड बल्लाळ उभा राहील, यातून मुरारबाजी उभा राहील, यातून बाजी प्रभू देशपांडे, शिवाकाश सूर्याजी काकडे, यातच पुन्हा यशाजी कंक झुंजारा मरा, कृष्णाजी लोहकर, वाघोजी तुपे, तानाजी मालुसरे, बाजी पांदल यातूनच उभे राहतील, का राहणार नाहीत?
पुढचा गिअरच टाकणार नाही, पुढचं कीर्तनच करणार नाही. माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी सोडत नाही. एखाद्याला राग येईल बुवार पुढचं सांग आम्ही म्हणू, तू उठून जा. तू बिनकामाचा आहे, तू काहीच कामाचा नाही. तू घरात अडचण, गल्लीत अडचण, भावकीत अडचण, मंडळात अडचण. तू खरं तर रेल्वेच्या रुळावर जा. अरे काही काम राष्ट्राच्याही कामाचं नाही, धर्माच्याही कामाचं नाही. यावला पाहिजेच कशाला? घरात बायकोच्या मागं फनफून, पोरांच्या मागं फनफून. कसाही स्वयंपाक बनवू द्या त्या माऊलींनी, रोज फनफून आहे. तुला भाजीच येत नाही, भाकरच येत नाही, चपातीच नीट करीत नाही, खाराटच करती, आळणीच करती, ती खाटच करती. आणि तुम्ही तसल्याचे. अरे तुम्हाला झालं का, रोग आला का, सरळ सांगायचं बाबा माझ्या आईनं जे शिकवलं ते मी करते. माझी भाजी जर तुला चालत नसेल तर तू उद्यापासून भाजी तू कर, मी भाकरी करते, दोघं दाबून खाऊ. करा ना सुरुवात. तुम्हाला क्रांती करता येत नाही, येण्याचा बाजार. आणि म्हणून दत्ताजी शिंदे बोलतो, बचेंगे तो और भी लड़ेंगे, बचेंगे तो और भी लड़ेंगे. जो हात वर करणार नाही ना, बापाच्याच पोटचा. तुम्ही मला काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही मला. ते मुळमुळ आणि फुळफुळत असली कीर्तन आपल्याला बापाचे रेटणार नाही. दिवसच बदललेत. गतिमान परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे एक बोध वाक्य महाराज मी वाचलं होतं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सोनी हिरा पुस्तकामध्ये. माझ्या आयुष्यामध्ये मी कोरून ठेवलंय, गतिमान परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती गरज आजही आहे. दत्ताजी शिंदे बोलतात, धर्मवीर संभाजी राजांचा अरे ऐसा योद्धा जगाच्या पाठीवर होणे नाही. 9.25 वर्षामध्ये 130 लढाया, एकाही लढाईमध्ये तह नाही आणि एकाही लढाईमध्ये पराजय नाही. सर्वच लढाया यशस्वी करणारा या जगाच्या पाठीवरचा अजिंक्य राजा छत्रपती धर्मवीर संभाजी राजा. संभाजी राजाचा वध झाला, शरीर राहणार नाही एवढा महान राजा पण जावा लागलं. मी हे सांगतोय, संभाजी राजांचा वध झाला. मातांनो ऐका, तुम्ही किती किती पॉवरफुल क्षमता आहे तुमच्या ठिकाणी. आई तुळजा भवानी दुर्गा तुम्ही आहात. औरंगजेबाला म्हटलं संपला, संपला हा मराठा, संपली मराठेशाही. कशी संपेल? संताजी धनाजीच्या रूपानं पुन्हा बारभाई एकत्र आले, 18 पगड जाती एकत्र आल्या. माय भगिनींनी हातामध्ये नंगी शस्त्र घेतली. नीट आहे का? तलवारी फाले बरच्या समसरी घेतल्या आणि आपल्या पतीला सांगितलं, जोवर माझ्या राजाच्या वधाचं उट्ट काढत नाही तोवर मी घास खाणारही नाही आणि तुम्हालाही देणार नाही. आई दुर्गा कालिका मरण मर्दिनी तुम्ही झाला. उंचावली शस्त्र तलवारी भाले बरच्या समसरी आणि दिली गर्जना अवघ्या विश्वाला. औरंगजेबाला मुघली बादशाला अस्मंताला भिडणारी गर्जना, गर्जना होती. ज्यांनी आवाज दिला त्यांचं भले. एवढी दंगल उसळून ज्यांची थोबाड नाही उचकटली त्यांचं चांग भले. आता माझाही नाही इलाज आहे. विठाल म्हणतात तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी आणि देवास वेयाटी पाडितोसी. आपण स्वयंसिद्ध परब्रह्म स्वरूप आहोत. शरीर आपण नाही. शरीर संबंधाने जे जे आहे ते सर्व नाशिवंत आहे. मग का सोडून जायचं? प्रपंच नेटका करा. प्रपंच माझ्यासाठी आहे पण मी प्रपंचासाठी नाही हा भाव अंतःकरणामध्ये ठेवा. गाडी माझ्यासाठी आहे, गाडी माझ्यासाठी आहे पण ती किती पळवायची हे आपल्या हातात आहे ना. आणि जर आपण हिप्नॉटिझम सारखं त्यात गुंतलो की आपला ऍक्सिडेंट झालाच.
आपण ऍक्सिडेंट सगळे कर्मचारी आहोत, सगळ्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. सुधरणं आता, सोडता येईना धरता येईना, मध्येच अडकलोय. आपण तर परब्रह्म स्वरूप आहोत. देह किती सुंदर असू देत, शरीराची होय माती, शरीराची होय माती, हो कोणी नाही ती सांगाती, हो शरीराची होय शरीराची तुम्ही कितीही सांभाळा, केस पांढरे झाले त्याला काय करता, होणारच आहेत. काळं करायची काय गरज आहे, माती होणारच आहे ना. ठीक आहे बा, 25, 30, 40, 50, 60 पर्यंत करा काळं. पण मला कधी कधी कळत नाही, 72 वर्षाचा म्हातारा लग्नाला जाताना केस काळी करतोय, म्हणजे याच्या डोक्यात अजून खुळखुळा आहे तरी काय. 50, 55, 60 पर्यंत जेव्हा व्हायची तेव्हा होणारच आहेत पांढरी. आता केस लवकर पांढरी होऊ नये याच्यासाठी सुद्धा शुद्ध विचार पाहिजे, शुद्ध आचार पाहिजे, पवित्र भावना पाहिजे, काहीतरी जरा थोडंसं माणसासारखं वागलं पाहिजे. आता मी 61 वर्षाचा आहे, मला 61 इयर्स ओल्ड, अजून केस पाहिजे अशी पांढरी नाही. लागलाय पाडायला थोडा इकडून इकडून. आम्ही राजगडचं खातो, कसदार खातो, हवा मोकळी निरोगी हवा. त्यामुळं 61 वर्षाचा असूनही केस माझी काळीच आहेत. आणि माझा विश्वास आहे शेवटपर्यंत माझी केस कधीच पांढरी होणार नाहीत, मी मरेपर्यंत. विश्वास आहे, हो होणारच नाहीत काळ पांढरी. त्याचं कारण मी अजून मधून हात मारत असतो. जरा थोडस आलं की झटका ना, शरीर जाणार याचा भरोसा ठेवू नका. अजून सोपं करून सांगतो, महाराज ज्या अर्थी आज ममत्व रहित व्हायला सांगतायत, सावधानता आहे. शरीर जाणार जाणार जाणार. आपलं आयुष्य किती, शतगणिले ते अर्धरात्र काय, असं महाराजांनी सांगितलं. हे कधी 17व्या शतकामध्ये अन्न पाणी आणि हवा निरोगी होती. आता काय राहिले निरोगी सांगा बरं. हवा रोगाट, पाणी त्याच्यामध्ये क्लोरीन अमुक धमुक पोटॅशियम सारखे पदार्थ टाकून तेही उगाच प्यायचं, जगायचं म्हणून प्यायचं, तेही तसलंच रोगटच. अन्न आहे का पहिल्यासारखं, त्या जुन्या आज्या आहेत गावाकडच्या तिथे. सासूच्या काळातला कांदा आठवतोय का तुमच्या? कांदा जर चिरायला घेतला तर बाई ढसा ढसा रडायची. नाक डोळ्यातून तर पाणी येणार, पण नाकातूनही धार. बरी कालवनात पडली नाही. आता गावाकडची भाषा बोलतो बरं का, कधी कानावरून गेलेलं नाही. आज ते अक्षर माझ्या तोंडात खास तुमच्यासाठी येतील. आता कांदा बाई चिरिती का बटाटा चिरिती, कांद्याला ताकदच नाही. पूर्वीची मिरची खाल्ली तर कानातून मळाचं गुंडाळं निघल, न काही घालता इतकी तिखट. आता चवडीची शेंग खाते का मिरची खाते काहीच कळत नाही. आता झाले कसं, टमाटर झाले वांग्या एवढं, वांग झाले पपई एवढं, आणि पपई झाली भोपळ्या एवढी.
एकालाही बियाचा पत्ता नाही, सगळा हायब्रिड माल. किती जगणार? आणि जे हॉटेलमध्ये खाणारे आहेत ना, तुम्ही तर 50 सुद्धा डोक्यात धरू नका. 17व्या शतकाचं कॅल्क्युलेशन आहे. आपलं आयुष्य नीट आहे का? आपलं सर्वांचं खरं आयुष्य, आपल्या सर्वांचं खरं आयुष्य नीट आहे का? 100, 90, 80, 60, 70 वर्ष नाही. भरोसा ठेवू नका. काय अग्रीमेंट नाही केलेलं, करार नाही हा. आपलं सर्वांचं खरं आयुष्य 100, 90, 80, 60, 70 वर्ष नाही. आपलं सर्वांचं खरं आयुष्य घेतला श्वास एवढंच खरं आयुष्य. गेला श्वास परत मिळत नाही आणि पुढचा घेऊ त्याच्यावर सत्ता आहे. हा श्वास गोड करा ना. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. बाकी काही लक्षात राहिले नाही तरी एवढं आज मात्र लक्षात पक्क घेऊन जा. घरी जाताना कडेकडेनं बाजूबाजूने एकटे एकटे जा आपापल्या घराकडं. आणि एवढंच फक्त म्हणत जायचंय. सोपं आहे ना? एवढंच म्हणत जायचंय. कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना तुम्ही नाही केलं तरी चालेल, मी यांच्यासाठी सांगतो. घरी जाताना एकच काम करायचं, एवढाच तडाखा लावायचा. कोणता? क्या भरोसा है. छाती बडवीत घरी जायचं. परिणाम पाहा काय होतो. काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय हाती काही लागणार नाही. घरी जाताना काय करायचं? छाती बडवीत जायचं. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या. समजा तुम्ही घरी निघाला आणि तिथंच कोणीतरी एक दारात उभा आहे. काय नाना कीर्तनाला गेला होता का? त्यानं जर विचारलं आपला दणका एकच. क्या भरोसा है. तुम्ही जागे कसे होत नाही बघू ना. तुम्ही घरी गेले, बेल वाजवा. ज्यांच्या बायका आलेल्या नाहीत बेल वाजवा. नशिबानं तिनं कडी उघडलीच लवकर तर ती आतून पाहिल, तुम्ही बाहेरून पहा. चालू. क्या भरोसा है इस जिंदगी का. ती आतून पाहिल तर मोठ्यानं वडल, पप्या हे पप्या, अरे तुझा पप्पा कसा कसा करतोय रे बाबा. पप्या आला. पप्पा आपला दणका एकच. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. आजचं कीर्तनच याच्यावर आहे. आजचं कीर्तनच नाशिवंतावर आणि शाश्वतावर झालं. तुम्ही अंथरुणावर पडले. सुरुवात. क्या भरोसा है. वर स्लॅपाकडे बघायचं. स्लॅपा क्या भरोसा. ज्यांचे पत्रे आहेत, पत्र्यांनो क्या भरोसा.
भरोसा मी अवघड परमार्थ नाही सांगणार तुम्हाला, सोपं जे झेपल तेच सांगणार. सकाळी उठलात, अंघोळ झाली, बायको चहा घेऊन येईल, तोपर्यंत तिचं डोक्यातलं गेलेलं असेल वारं, बहुतेक सरला असेल. तिने चहा हातात दिला, कपबशी हातात दिली, जजमेंट घ्या, सुटणार नाही याची. अर्धा हात तुम्ही द्या, अर्धा हात तिचा. ती तुमच्याकडे पाहणार आहे, हे अजून बिघडलेले का सरळ झाले. ती तिरप्या डोळ्यानं पाहायला लागली, कपबशी दोघांच्या हातामध्ये. सुरुवात क्या भरोसा तुमच्यातलं वैराग्य कसं जागं होत नाही आणि कसं शाश्वत आणि नाशिवंत समजत नाही, उलगडा होत नाही, हे तेव्हा कळेल. तुम्ही एकदा प्रक्रिया करून पहा. विठाला विठाला, आपण परब्रह्म स्वरूप आहोत, आपण आनंद रूप आहोत. अयमात्मा परब्रह्म, अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आपण आनंद रूप आहोत, शरीर आपण नाही हे जाणार आहे. एक सुफी संत फार गोड सांगतात. काय म्हणतात? यहा मेरे अपने, या विश्वामध्ये एक प्रभू शिवाय दुसरं काही सत्य नाही. यहा मेरे अपने सिवा कुछ नाही, प्रभू शिवाय काही सत्य नाही. यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई. यहाँ मेरे अपने सेवा कुछ नाही. सुफी संत सांगतात, सुफी संत सांगतात, बाबांनो, या विश्वामध्ये एक शुद्ध चैतन्य अर्थात प्रभू शिवाय सत्य काही नाही, जो आपण आहोत. यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. ओ आनंद, आपली ओळख, हे सर्व वैभव, प्रभूची प्राण प्रतिष्ठापना, हे भव्य दिव्य अलौकिक देवालय मंदिर कशासाठी आहे? आनंदासाठी ना. मग आनंद कुठे आहे त्याची ओळख आहे का? मैं हो आनंद, आनंद है मेरा. मैं हो आनंद, आनंद है मेरा. अजब है ये मस्ती, अजब है ये मस्ती, बिना कुछ पिया मुझे मुझे मेरी मस्ती, ही मस्ती आहे, भक्तीची मस्ती आहे ही. हे स्वर वक्र करून गाणं, हे मृदुंग वादन करणं महाराज, ही मस्ती. तसं तुमची मस्ती हलक्यातली नाही महाराज, तपश्चर्या आहे ती. हे मृदुंग वाजवणं, स्वर वक्र करून गाणं इतकं सोपं नाही. तुम्हाला वाटतं इतकं सोपं नाही. सरस्वतीची कृपा आहे यांच्यावर. जरा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा.
आणि ती ऑटोमॅटिक नाही झाली, त्या माऊलीची सेवा केलेली आहे. पण काय करता मृदंगाचार्य महाराज, या जगाचा नियम उलटा आहे. ज्याला ज्याला आता कीर्तनाला कष्ट कमी आहेत तुमच्यापेक्षा. अलीकडच्या तर कीर्तनकारांची काही काही शेकडा 50%. त्यांनी पक्क पाहिले, तासाला 2-1.5 तासाला जर 15 आणि 20 हजार मिळत असतील, असा धंदा दुसरा आहेच कोणता? बिगर भांडवली धंदा आहे ना. मोकार झाले काम, बेस्ट आहे, एकदम बेस्ट. मी त्याच्या विरोधात नाही, पण कुठेतरी फाउंडेशन तरी असलं पाहिजे, काहीतरी बेस असला पाहिजे, गुरुकृपा असली पाहिजे, गुरुकृपेचा काहीतरी वरदहस्त पाहिजे, काहीतरी अनुभवजन्य ज्ञान पाहिजे, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरुप्रचिती कुठेतरी मिळती जुळती पाहिजे. पण काय करता महाराज तुम्ही? अरे कमीत कमी 20 वर्ष तरी महाराज तुम्ही प्रॅक्टिस आतापर्यंत केली असेल. किती? 20 वर्ष ना. माझा अंदाज खोटा नाही ठरायचा. हे 18 वर्ष. किती? एवढ्या वर्ष हे मृदुंगाशी झगडतायत, तेव्हा ही दिव्य नाद ब्रह्म यामध्ये निर्माण होत आहे. सोपं आहे काय? मगाशी माझे भाऊ वाजवत होते, आताही महाराज वाजवत आहेत. हे काय सोपं आहे का? इकडं ऑपरेटिंग करतायत, सोपं आहे का? नाही तर काही काही गाडी भरा आणि ते तर कशात काय घालावं कशाचाच मिळणार, नुसती घाण करून टाकीत. किती सुंदर सरस्वतीची कृपा आहे. पण महाराज कीर्तन करणं फार सोपं आहे, काय लागत नाही. सध्या कुणाला व्हायचं असेल तर माझ्याकडे राजगडला या 2 दिवसात कीर्तनकार बनवतो. 2. सध्या मी ते बंद केले, कारण मला शिष्य दार्जिन नाही, माझा गोठगुण खराब आहे. 2-4 बनवलं, पण ते सगळं माझ्याच पुढचं निघालं, त्यामुळे मी तो उद्योगच सोडून दिला. कीर्तन करणं फार सोपं आहे सध्याच्या काळामध्ये, काही लागत नाही. 1-4 अभंग, 10-5 ओव्या, 2-4 दृष्टांत, थोडं व्हॉट्सअपचं इकडचे तिकडचे सुविचार, आणि मग चालू करायचं. आणि नाहीच कीर्तनात काय आठवलं तर विठ्ठल विठ्ठल टाकायचा गियर, काही लागत नाही. आमच्यापेक्षा तुमचं फार अवघड आहे महाराज. पण या जगाचा नियम इतका उलटा झाला, ज्याला कष्ट कमी त्याला पाकिट दाबून, आणि ज्याला कष्ट जास्त आहे खांदे जातात कामातून. ज्याला कष्ट जास्त त्याला लय हाल, अतिशय अवघड. ज्याला कष्ट कमी त्याला पाकिट दाबून, ज्याला कष्ट जास्त. अरे त्या पकवाजवाल्याचं काय करायचं? शेवटी ते निघाल्यानंतर अर्ध्या 1000 रुपये, तसं होणार नाही महाराज. मी भजनातूनच इथपर्यंत आलेलो आहे. माझ्या आईनं वयाच्या 5व्या वर्षापासून मला भजन शिकवलेलं आहे, त्यातूनच आम्ही आलो. मला दुःख कळतंय सर्व, पण महाराज कलाकारांचं दुःख घालवणार, कलाकारांचं मानधन कीर्तनकारापेक्षा जास्त झालं पाहिजे. आणि करणार हंडे महाराज करणार, पण ते मानधन दुप्पट आणि वाढवण्याकरता मला मुख्यमंत्री व्हावं लागणार. हसा. आता यांनी दिवे लावले तेव्हा मी दिवा लावायचोय. अरे कुणी गेला तरी तिथं तसाच, कुणी जाऊ द्या, तो गोठगुणच तसा आहे. किती बाहेर गरीब म्हैस असू द्या, तिथं गेल्यावर मार्कीच होती, शिंगण डोळे वटारतीत पंढरपुरी म्हैस ती. विठाल विठाल परब्रह्म, आपण परब्रह्म स्वरूप आहोत. सिंहासारखी भक्ती करायची. तुकोबारायने केली की नाही? दुर्जनासी 95 आणि तुकार रज रेणू संतांचा. भक्तीचं वर्म आहे. हा येईल त्याला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मग का तोडवून मारता? आपल्या बापाच्याने नाही शिकवलं. रामकृष्ण रामकृष्ण हरी टाईट. लोकलही चमत्कारी आहेत महाराज, वाकलं की तोडावणारच. भक्ती करायची तीही 95 सिंहासारखी, जगायचंही सिंहासारखं, भक्ती करायची नीट. अजून तर शिवाजी महाराज यायचे. असू दे असू दे बेटा, काय नाही, असू दे. किती वर्षाचा आहे तू? 14. मापात सापडला एकदम अचूक मापात सापडलास तू. हा दोस्त आहेस आपला.
14 वर्षाचे आपले शिवाजी महाराज होते ना, त्यांनी 4 किल्ले घेतले. किती घेतले दीदी? किती? बरं झालं मराठी मीडियमला घातली, नाही तर ती म्हणली असती 4, नाही तर माझ्या तोंडाकडे पाहिलं असतं. किती किल्ले घेतले बेटा? किती घेतले? 4. किती वर्षाचे असताना? 14 वर्षाचे असताना. आपल्या कल्याणार्थ तोरणा, राजगड, पुरंदर आणि सुभानमंगळ किती किल्ले घेतले? 14 वर्षाचे असतात. तू नीट तरी बस, ते किल्ल्यांचं बघू आपण मग. विढाल विढाल प्रत्येक जण आनंद स्वरूप आहोत. फक्त कौमार्य प्रभू विषयक अंतकरणामध्ये ठेवा, जसं मीराबाईचं आहे, संतांचं. मीराबाईचं कौमार्य असं आपल्या अंतकरणामध्ये असावं, तेव्हा भक्ती आपल्या ठिकाणी रुजते. मीराबाईच्या अंतकरणातील प्रभू विषयक कौमार्य. हरी हरी बिन रहिया, हरि बिन रहिया न जाए धीरा, हरि बिन रहिया न जाए धीरा. जीरा हरि बिन रहिया न जाए जीरा, हरि बिन रहिया न जाए धीरा, हरि बिन रहिया न, हरि बिन रहिया न, हरि बिन रहिया. भक्ती विषय कौमार्य. माझं काय नाही महाराज, मला त्यातलं काही जास्त कळत नाही, पण काय आहे ना, थोडासा प्रसाद आमच्यापर्यंत आलेला आनंदासाठी माता सरस्वतीचं स्मरण करून, गुरुदेवांचं स्मरण करून थोडंसं आपलं म्हणून आनंद. कसं मला त्यातलं जास्त काही कळत नाही महाराज. जुन्या मंडळींना ठाऊक असेल, महाराष्ट्राचं वैभव स्वर्गीय भजन सम्राट खाशाबाबा कोकाटे यांची भजनं आपण ऐकली असतील. बाबांचा प्रसाद थोडा काही माझ्याकडे आला, मी त्यांना पाहिलं नाही, पण त्यांच्या शिष्यांनी बाबांच्या जो आम्हाला दिला, आमचा प्राण म्हणून आम्ही ते जतन करत आहोत. त्यातीलच हा शेष भाग त्यांची सेवा म्हणून प्रभूच्या चरणी सादर केलेला आहे. विठाल विठाल विठाल. महाराज म्हणतात तुम्ही प्रभुरूप आहात सर्वजण, तुम्ही देह नाही, आणि देहादी संबंधानं जे जे आहे ते नाशिवंत आहे, याच्या नादी लागू नका. न करी रे संगराये रे निचल, न करी रे संगराये रे निचल, न
संग राये रे निचल न करी रे संग राये रे निचल लागोने दिमण लागोने लागोने दिमण लागोने दिमण लागोने दिमण लागोने 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 मळ लागोने दिमण लागोने 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 मळ लागोने दिमण ममतेचा. हे पण बाबांची फार आवडता राग होता बरं हा. म्हणजे गुरुजी आमच्या सांगायचे महाराज ऐकलेली भजन ऐकलेली मंडळी आहेत. मला वाटतं काशाबाबांच्या गावाकडची पण बरीचशी मंडळी यामध्ये असणार आहे. सातारा कोरेगाव तालुका. लागोने दिमण लागोने दिमण ममतेचा 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 लागोने दिमण लागोने दिमण ममतेचा लागोने दिमण ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान खरे ब्रह्मज्ञान खरे ब्रह्मज्ञान. महाराज तुम्ही टाळ्या वाजवतोय पण का वाजवतोय मला एक कळत नाही. मला खरं सांगू ना, मला हे भजन म्हणायचं का त्याचं एक शास्त्र आहे महाराज. म्हणजे मला जे कळालं ते एका योगी ताई साहेबांनी मला एकदा म्हटलं, अरे रोहिदास तू भजन कोणासाठी म्हणतोस? म्हटलं ताई तुमच्यासाठी. मूर्ख आहेस. भजन स्वतःसाठी गा आणि स्वतःसाठी गाताना जर तुला आनंद झाला तर समजावं माझ्या प्रभूला भजन आनंदलं. दुसऱ्यासाठी भजन गाऊ नको. गेली 35 वर्ष हा नियम पाळतोय महाराज आनंदासाठी. चला महाराज म्हणतात देहादी संबंधानं ज्या ज्याशी तुमचं आसक्ती जडलेली आहे, ममत्व जडलेलं आहे, ते विषय जरी तुमच्यासाठी असले तरी तुम्ही विषयासाठी नाही ही सावधानता ठेवा. न करी रे संग राहे रे निचल आणि लागूने दिमण ममतेचा. ममत्व आपल्या ठिकाणी ठेवू नका. काही आवश्यकता नाही. घर आपलं नाही, बांधायचं, वॉचमॅनगिरी करायची, एक दिवस न सांगता निघून जायचं, शेवटची आंघोळ रस्त्यावर, त्या बांधलेल्या घरातही नाही. हे डोक्यात ठेवायचं. शेती घेतली, 7-12 आपल्यानंतर त्या पिलावळीला मागं सोडून जायचं. आपल्याकडे काहीच नाही, काहीच आपलं. अरे कोरोनामध्ये ऍडमिट झाले लोक,
दूरची गोष्ट नाही, ऍडमिट झाले प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून गेले, शेवटी चेकवर सह्या सुद्धा करायला आले नाहीत, बिगर आंघोळीचे आणि बिगर हळदी कुंकाचे गेले. आपली तीच अवस्था होणार. भ्रांतीत आहोत कोणत्या? हे बंद करा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगता तुमचं काय खरंय, तुम्ही महाराजांना हाताला धरून विचारलं पाहिजे, तू महत्वाच्या वैराग्याच्या गोष्टी करतो, तुझं काय रे बाबा, तू कुठपर्यंत गेला? तुम्ही माझ्याकडे जर आलात, मी शहाणपण सांगायला नाही आलेलो. संपूर्ण जमीन जास्त नाही, तुमच्या एवढी नाही, थोडीशीच आहे, एक 32 एकर आहे. दोन्ही सुनांच्या नावावर आम्ही दोघा नवरा बायकोनी करून टाकले, सुनांच्या नावावर. महाराष्ट्रातले पहिले सासू सासरा असतील की सुनांच्या नावावर प्रॉपर्टी देणारे, त्याचं नाव हांडे महाराज आहे. तुम्ही टाळ्या वाजवा पण माझ्या पावलावर पाऊल ठेवू नका. तुम्ही जर माझ्यासारखं केलं, कदाचित घरी जाऊन आपापला हवामानाचा अंदाज बघा. ढगाळ वातावरण असेल तर अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, कदाचित गारपीटही होऊ शकते. ते माझ्या काय नाही, आमच्याकडे काही नाही. आणि एक सांगतो, ज्या दिवशी तुम्ही मोकळे होता त्या दिवशी जो आनंद होतो ना, या चित्ताला स्वानंदाने विहार करणाऱ्या पक्षाप्रमाणे आपल्याजवळ ज्या दिवशी काही नसतं ना, त्या दिवशीचा आनंद फार वेगळा असतो. आता तुम्ही म्हणाल एवढं सांगतोय बोठात आहे बाबा अंगठी त्याच्या, आता काय करू? एक घड्याळ आणि अंगठी माझ्या सासूनं दिली, ते पण माझी नाही. माझी सासू ती माऊली जाता जाता माझ्या बाईंकडे दिली, म्हणली जावई जरा हट्टी रगिले, ते काय घेणार नाही, पण मी गेल्यानंतर बाई एक 2-3 महिन्यांनी का होईना ही तेवढी माझ्या जावयापर्यंत पोचकर, म्हणून आपलं घालतोय हातात आणि बोटात, नाही तर हे पण माझं नाही. काही नाही महाराज, आपलं काही या जगात काही नाही, काही नाही. न करी रे संग राहे रे निचल, लागो नेदी मळ ममतेचा. आणि ज्या वेळेला ममत्व शून्य व्हाल, ममत्व रहित व्हाल, आसक्ती रहित व्हाल, केवळ शिल्लक राहतो तो आनंद. आणि जो परिपूर्ण शिल्लक राहणारा आनंद आहे, या नावे अद्वैत. खरे ब्रह्मज्ञान हे आता मी बोलतो, हे अक्षरांचं ज्ञान आहे, हे वृत्तीचं ज्ञान आहे. आणि जो खरा आनंद आहे, आनंद रूप होऊन राहणे, या नावे अद्वैत. खरे ब्रह्मज्ञान. पण हे बोलून चालत नाही, अनुभवा वाचोनी बडबडते. याबरोबर एक सावधानता ठेवा. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय हो. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय हो. संकल्पाही नये वरी मन, संकल्प
संकल्पाही संकल्पाही नये वरी मन या नावे अद्वैत करे ब्रह्म या नावे केवळ मूळ स्वरूपाशी एकरूपता साधून आपलं जीवन यशस्वी करायचं आहे ना. महाराज म्हणतात बहिर्मुख झालेली इंद्रिय अंतर्मुख करा. दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या देहरूपी घरामध्ये थोडं डोकून पहा. इंद्रिय अंतर्मुख करा. वासना शुद्ध ठेवा. शेजारच्याचं भलं झालं ना तर सांगायचं दत्त प्रभू अजून भलं कर. देवा यांचं कल्याण कर. का नाहीचं कारणच नाही. शेजारणीनं 2 तोळ्याचा दागिना केला आणि हिला जर मार्केटमध्ये कोणी विचारलं काय बाई तुमच्या शेजारणीनं इतका सुंदर दागिना बनवला गल्लीत तर एकाही बाईकडं नाही. झाली सुरुवात. ती का आता बारीक राहिली का तिला आता काय बाई काय कमी राहिले. तू कणतीस कशाला. तू सांग ना. ते ऐकल्यामुळे पोटात डबा उसळला संपला का रे. बंद. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं मोठेपण पचवत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही मोठे होणार नाही. तुम्ही दुसऱ्याचं मोठेपण पचवायला शिका. प्रभू पहिलं तुम्हाला मोठं करणार. हा आमचा अनुभव आहे. आम्ही कधी कोणाशी स्पर्धा केली नाही महाराज. कधी आयुष्यात नाही केली स्पर्धा. कधीच केली नाही. कोणी महाराष्ट्रातल्या कोणत्या गायकानं सांगावं कीर्तनकारानं सांगावं कधी कोणाशी स्पर्धा नाही. ऍडजस्टमेंट करत आलो. पण देव इतका लागवी आहे महाराज. आजपर्यंत परदेशामध्ये 21 वेळा जाऊन 280 पेक्षा कार्यक्रम करून इंटरनॅशनल लेवलवर 2 वेळा राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्ते मॉरिशसला अवॉर्ड इंटरनॅशनल तिथलं काम पाहून मिळवणारा महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार तुमच्या समोर उभा आहे. हे शहाणपण सांगायला आलेलो नाही मी. आम्ही राजांचे म्हणून गुरुदेवांचे म्हणून संतांचे विचारांचे उपासक म्हणून काम करतो. तुम्ही दुसऱ्याचं मोठेपण पचवायला शिका. यांचं वादन गोड आहे सुंदर आहे ना. आहेच म्हणा ना. आहे म्हणा ना. महाराज कीर्तन सुंदर करतात म्हणा ना. सुंदर करतात. नाहीतर एखाद्याला वाजवाय नाही मिळालं आणि ते माकडासारखं येऊन बसलं आणि जाताना म्हणतो कुणी जर त्याला विचारलं काय भारी वाजवलं राव महाराजांनी लगेच शिक्का मोडतं आणि त्याला काय येतंय. संपला कार्य. दुसऱ्याचं मोठेपण पचवायची क्षमता नाही. वासना चांगली ठेवा. अहो वृद्धपणी शांती धरा. नातराय म्हणतात वासनेबाबत. अहो वृद्धपणी शांती धरा तुम्ही आत्याबाई. 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 नरम गरम मागू नका त्यात सुख नाही. नरम गरम नरम 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 गरम मागू नका त्यात सुख नाही. वृद्धपणी शांती धरा तुम्ही आत्याबाई. वृद्धपणी शांती धरा तुम्ही आत्याबाई. वृद्धपणी शांती धरा तुम्ही आत्या. तुम्ही आत्याबाई. जाऊ द्या म्हातारीला खंडाळ्यातून ढकलीत वर.
वासनेला आजीची भूमिका दिली. आपण फजित झालेलो आहोत ऐका. आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे आता मला 10 मिनिट दिलेली आहेत तर 10 मिनिटातच तुम्हाला मी मोकळं करतो. चालेल ना? 10 मिनिट पुन्हा पुन्हा हात वर करा नाही जागेवर फाळका आणतो. वा 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 चालेल ना? तुमचं कसं काय मत आहे? चालेल चालेल. बँडवाल्यासारखं करा फुका. बरं असो चला. एक आजीबाई वासनेनं कसं आपल्याला त्रस्त केलेलं आहे, फजित केलेलं आहे. एक आजीबाई, एकत्रित कुटुंब, संक्षिप्त थोडक्यात सांगतो. 25 माणसाचं कुटुंब, होळीचा सण, पोळ्याचं जेवण. सगळे जेवायला बसले. आजीचं वय 85 वर्ष. पोळ्यांचा इतका घमघमाट साजूक तुपाचा. काहींच्या हाताला गुण चांगला आहे पोळ्या बनवायला, पण काहींच्या हाताला दिवाळीत लाडू खावेत. काहींच्या हातचे लाडू रव्याचे. काहींचे लाडू धरल्याबरोबर गुळकण फुटतात. काहींचे लाडू थोडे दाबावे लागतात. पण काहींचे लाडू दाताच्या पकडीत पकडले तर जेसीबी सारखे दात वर खडतात पण अवलादीचा फुटत नाही. काय केमिकल टाकते कोणास ठाऊक. आणि शंकरपाळी तर म्हाताऱ्या माणसानं आवर्जून खावी. त्याच्या तोंडात 2च दात पाहिजेत. शंकरपाळी तोंडात टाकली, एका तडाख्यात 2 दात उडाले. म्हातारा मोकळाच झाला. शंकरपाळी पोटात म्हातार दात गळतं. अजून तर फुत्तन अजून का फुत्तन अजून फुत्तल कसं दात घालतोय फुत्तल कसं. ते पोळ्याचं जेवण इतका घमघमाट, साजूक तुपातल्या पोळ्या. आणि सगळे जेवायला बसले. दुपारची वेळ, असं रणरणत ऊन, गरमी प्रचंड. आणि मग त्या मुलीनं वाढायला, सुनेनं वाढायला सुरुवात केली. सगळ्यांना वाढलं पण आजीला पोळी वाढलीच नाही. आता असं म्हणतात की म्हाताऱ्या माणसाचं मन लहान मुलासारखं असतं असं म्हणतात. आपण झाल्यावर झालोच तर बघू. तेव्हा आणि ते आजी काय करायची, तिच्या ताटात फक्त पोळ्या नाही, ती दुसऱ्याच्या ताटाकडे बघायची, सुनाकडे बघायची, टोपल्याकडे बघायची, तिच्या ताटाकडे बघायची. पण ती सून नाच सून होती, नाच सून. पण की हुशार होती, शिकलेली पोरगी. शिकलेल्या पोरी बरोबर गोड बोलून काटा काढतात. त्या वाकड्यात घुसत नाहीत एकदम. त्या सुनेच्या लक्षात आलं आजीच्या पोटात गुळगुळ चालू आहे त्या पोळीसाठी. कानाडोळा केला त्या मुलीनं. पण शेवटी म्हातारीला राहावं ना. म्हातारीच्या तोंडात दात एकही नव्हता. एकदम पोस्ट ऑफिस झालेलं होतं. म्हातारी त्या पोरीला, सुनेला म्हणते, शेवटी राहवलं नाही ना. त्या सुनेला म्हणते, ए पोई. तिला काय म्हणत होतं, पोरी. पण दाताला जीभ दाबल्याशिवाय ते र उमटत नाही. आणि ते दात नसल्यामुळे जीभ भस्कन यायची पुढे निघून. ए पुई. तिला म्हणायचं होतं पोरी. ए पुई दे ना थोई पुई. म्हातारीला काय म्हणायचं होतं, ए पोरी दे थोडी पोळी. पण ते दात नसल्यामुळे जजमेंट काय बसना. ए पुई दे ना थोई पुई. म्हातारीला पोरगी म्हटली, आत्या ऊन आहे, गरमी आहे, पोळी जड आणणे, तुमचं वय झाले, जुलाब वगैरे होतील, नका घेऊ. अगं दे ना थोई पुई. आता त्या सुनेचा झाला नाही इलाज. तिने चतकोर पोळी वाढली. म्हातारीनं जशी जिभावर ठेवली ते सटक्यास हात गेली. म्हातारीला बसली चव. म्हातारी परत म्हणती, ए पुई दे ना थोई पुई. थोई पुई थोई पुई थोई पुई थोई पुई करता म्हातारीने 3.5 पोळ्या खाल्ल्या. त्या पोळ्या दिवसा कशा तरी पोटात बसल्या. पण रात्रीचा जो उकाडा वाढला, लाईट गेलेली आणि म्हातारीनं खाल्लेल्या पोळ्या, रात्री 10:30 पोटात प्रचंड मोठा भूकंपाचा धक्का बसला. त्या भूकंपाची नोंद 10.3 रिश्टरवर झाली. म्हातारी खडबडून जागी झाली. थोड्याच वेळा दुसरा धक्का बसला 11.4 वर. म्हातारी ताडकन उठून बसली. तिसरा धक्का होता तो असह्य धक्का होता. 12.9 वर म्हातारीनं डबडं उचललं. रात्री 10:30 पावणे 11ला म्हातारी स्टार्ट झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत 28 जुलाब. 29व्या जुलाबाला म्हातारी 4थ्या पायरीवरून मुंडक्यावर खाली पडली. आवाज आला, पोरांनी उचलली, हॉस्पिटलला नेली. म्हातारी सलाईनवर. सकाळी तीच नाचून बिस्किट आणि चहा घेऊन गेली. म्हातारीनं केविलवाण्या नजरेनं तिच्याकडं पाहिलं. पण सून मोठी नखरेल होती. सून म्हणते, आत्या देऊ का थुई पुई. आता म्हातारी मरण पण फुई खाणार.
अरे वासनेनं एवढी फजिती केली आपली, जन्म जन्म फिरायला लावला. आता बंद करा. इंद्रियांचा जय वासनेचा अक्षय, संकल्पाई नाही वरी मन. महाराज म्हणाले अरे तो का म्हणे नाही जाणीव अंतरा, तो का म्हणे नाही जाणीव अंतरा. तो का म्हणे नाही जाणीव अंतरा, तो का म्हणे नाही जाणीव अंतरा. तो का म्हणे अंतरिया थारा आनंदा था, अंतरिया थारा आनंदा था. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. या नावे अनुभवा सुन बडबडते. ही पण घाशा बाबांची फार आवडती चाल होती बरं. भोपाली तोडी म्हणून होती, खूप छान. माझी पत्नी फार छान म्हणते बरं महाराज हे चाल, खूप छान. मलाही उजवी आहे. अरे गरे पगरे गरे गरे अरे ग पद साद पगरे धरे अंतरिया थार आनंदा. अनुभवा वाचो
अनुभव देना अनुभवावाचुनी मन पडते अनुभवावाचुनी बडबडते या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई नगरी रे संगरा हे रे निचळ लागून म्हणमतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते सज्जन हो पाहता पाहता तुमचे 10 मिनिट मी जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो झालं आता कीर्तन आपलं आटोपल्यातच जमा आहे पण एक लक्षात ठेवा भविष्यात तुम्ही असाल किंवा आम्ही असू नसो विठाल 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 विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी भविष्यात कोणी असेल कोणी नसेल कोणता श्वास काय घेऊन येणार आहे माहित नाही पण एक लक्षात ठेवा सर्वांनी मानवी देह महाराष्ट्रामध्ये आणि पवित्र पुण्यभूमीमध्ये आपल्याला जन्म आलेला आहे प्रपंच जरूर करावा लागेल ते आता आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला निभावावं लागणार आहे हे निभावावं लागणार आहे पण एक लक्षात ठेवा प्रपंच करत असताना आपल्या धर्मासाठी जसे तुम्ही जागृत आहात तसे राष्ट्रासाठी जागृत राहा स्वाभिमान ठेवा अभिमान नको स्वाभिमान ठेवा कारण मराठेशाहीचा मूलमंत्र आहे
छत्रपती शिवरायांनी दिलेला मंत्र आहे, राष्ट्रमाता जिजाऊने दिलेला मंत्र आहे, छत्रपती धर्मवीर संभाजी राजाने किंबहुना आपले पूर्वज मर्द मावळ्यांनी दिलेला मंत्र आहे, जो आजही राजगडाच्या तिन्ही माची आणि बालेकिल्ल्यामध्ये त्याचं गुंजन होत आहे. आम्ही ऐकत आहोत. त्या भूमीत आम्ही राहत आहोत, जंगलामध्ये राहत आहोत. 2 किलोमीटरवर एकही घर नाही. वाघांच्या घरामध्ये आम्ही राहतोय, पण आजही छत्रपती तेथे आहेत. ही अनुभूती आम्हाला आहे. आजही आहेत, गेलेले नाहीत. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ गेल्या नाहीत, आजही आहेत. आयुष्यात एकदा तरी राजगडला येऊन जा माझ्याकडे. मी राजगड म्हणतोय, रायगड नाही. काही काही रायगडला जाते तर मला विचारतात, महाराज जगदीश्वराच्या मंदिरात आलोय, तुम्ही कुठे? जसा पंढरी आपलं धर्मपीठ आहे, तसं किल्ले राजगड हे अवघ्या मराठ्यांचं शक्तीपीठ आहे. एकदा तरी माथं टेकायला या. तुमची सेवा करण्यासाठी आम्ही दोघं उभयतो त्या ठिकाणी आहोत. त्या राजगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये आजही आपला मूलमंत्र गुंजन करतोय. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आजही सांगतायत, पोरांनो, सहानुभूतीनं जगण्यापेक्षा अरे सहानुभूतीनं जगण्यापेक्षा प्रत्येकानं स्वाभिमानानं जगा आणि स्वाभिमानानंच मरा. ही आहे मराठेशाही आणि हाच आहे मराठेशाहीचा मूलमंत्र. विसरलो तर आपण 9 वर्षाचे संभाजी महाराज सांगायला वेळ नाही. माझा तो स्पेशल विषय आहे. संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे स्पेशल विषय आहेत. माझे पानिपतचं युद्ध स्पेशल विषय आहे. पण सांगतो स्मरण, 9 वर्षाचे संभाजी महाराज मिर्झा रजा जयसिंगाला 6व्या वर्षी झुकायला लावलं. 9व्या वर्षी दिल्ली मोगल पाशा औरंगजेबाला झुकायला लावलं. वयाच्या 13व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं महसूल खातं सांभाळलं. वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषणम माझ्याकडे राजगडला या, ओरिजिनल प्रत माझ्याकडे आहे. एक प्रत आहे माझ्याकडं, संस्कृत आहे. भल्या भल्यांची बुद्धी अवाक होते आहे. ही शंभूराजांची बुद्धिमत्ता. नकशी, 7 शतक, नायिका भेद 4 ग्रंथ लिहिले. वयाच्या 15व्या वर्षी हंबीरराव मोहिते मामांच्या सभेत बुऱ्हाणपूर मध्य प्रदेशामध्ये ज्यांनी स्वारी करावी आणि पहिली स्वारी यशस्वी करावी ते संभाजीराजे. स्वाभिमान नको आपल्याला? ज्यांचा उद्याच्या 8 तारखेला पुण्यतिथी सोहळा आहे सोलापूरमध्ये. आणि तुम्हालाही सांगतो, उद्याच्या 3 तारखेला किल्ले राजगडला आपणही छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचा 14 फुटाचा पुतळा बसवतोय. जगात नाही असा पुतळा किल्ले राजगडला संभाजी राजांचा बसवतोय. तुम्ही या, हात पसरून नाही, कोणाकडं कीर्तनाच्या पैशातून नाही, कारण मी का 30-40 हजारवाला महाराज नाही. स्वतःच्या उद्योगातून जे काही असेल त्यातून आम्ही करतोय. जगात नाही म्हणून सांगतोय तुम्हाला. अश्वारूढ पुतळा या उद्याच्या 3 तारखेला सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम आहे. वयाच्या 15व्या वर्षी बुऱ्हाणपूरवर स्वारी यशस्वी करणारा छत्रपती धर्मवीर संभाजी राजा, वयाच्या 16व्या वर्षी उभ्या जंगली वाघाला फाडणारा आपला छत्रपती धर्मवीर संभाजी राजा. धन्य धन्य संभाजी. धन्य धन्य संभाजी, राष्ट्राचा हिरा, अभिमानी पुरा, नाव अजरामरा, कीर्तीचा झेंडा जगभर, 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 कीर्तीचा झेंडा जगभर. वाहिले धर्म कामशीर संभाजी घनघोर युद्ध झुंजारला माझी, संभाजी घनघोर युद्ध झुंजारला माझी.
धरून तो चिरी 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 धरून तो धरून तो चिरी ओ चिरवा रामाजी धरून अडतीस दिवस मृत्यूराजानं गुडघे टेकायला लावावेत 6 वर्ष मोगल भाषा म्हणजे बोडक्या डोक्यानं ज्याला फिरायला लावलं वयाच्या 13व्या वर्षी नवी स्वराज्याचं महसूल खातं ज्यांनी सांभाळावं वयाच्या 14व्या वर्षे ज्यानं 4 ग्रंथ लिहावे 16व्या वर्षाचे संभाजी महाराज त्यांच्या ताकदीचा पराक्रम तरुणानु पहा वाघाला धरून तो चिरी वाघाला धरून तो चिरी सिंहती ठार करी शत्रूला शंभू करी बेजा शत्रूला शंभू करी बेजा शत्रूला शंभू करी बेजा बळकट शरी दंड पिळदार हातामध्ये तळपे भवानी तलवार विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुरे वेडे वाकुरे उत्तरे महाराज तुम्ही नाही उच्चार जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय चला बोलिले